पण तू नको काळजी करू, मी बघते काय करायचं ते. तू आराम कर, आज चहा मी करते. हा प्लीज तुम्ही एवढं कॅज्युअली घेऊ नका. प्लीज ऐका माझं, अलर्ट राहा ना. ठीक आहे, तू चल माझ्या बरोबर. कुठे? चल तर चल. अभिलाषे, उद्या देवळात भंडारा घालायचा आहे, लक्षात आहे नव? हा अगं अर्धा तास झाला तुझ्या डोसक्यात कसं शिरण अगं, केव्हा त्यांना सांगाले तुला मी? हा नाही नाही, मगाशी तू नक्की काय बोलत होतीस ना ते कळलंय हा मला. हे बघ, भंडाऱ्याची तयारी कशी करायची समजा काही समजून सांगितलेलं आहे. हा समजलं नव? मीरा, तू जे काही म्हणालीस ना त्याचा अर्थ मला आत्ता कळतो. या दोघींचा नक्कीच काहीतरी प्लॅन. इकडे गायत्री ताई, तुम्ही बरं झालं बघा तुम्ही आलायसा. ते नाही म्हणजे म्या वरती येणारच होती तुम्हाला सांगाया. काय सांगायला शकुंतला ते? नाही म्हणजे त्याचं काय की उद्या आम्ही देवळात भंडारा घालणार आहोत. भंडारा असा अचानक? कशासाठी? आई, आत्मशुद्धीसाठी. माझ्या आईला पश्चाताप झालाय ना म्हणून. होय ना. नाही म्हणजे मनातून लई लाज वाटायला बघा मला. मला एकदा माफी मागितली ना तरी बी लाज मनात न जायची नाही बघा. तेव्हा म्हणलं तर देवळात जायचं आणि देवाची सेवा करायची, नाक घासायचं, माफी मागायची. मला काय वाटतं गायत्री ताई, तुम्ही बी याल का उद्या देवळात? नाही म्हणजे तुम्ही आलात ना तर माझ्या जीवाला लई बरं वाटेल बघा. हो आई, म्हणजे मदतीसाठी नाही हा, स्वयंपाकाचं आम्ही दोघी बघून घेऊ. हा तुम्ही फक्त याल ना? नाही नाही, आईना नाही जमणार. का? का? माझ्यासोबत कोणी असायला हवं ना म्हणून. आईना नाही जमणार. हा मीरा, अगं एवढी घाबरतीस कशाला? शकुंतला ताई मला देवळात नेतात भंडाऱ्यासाठी, प्रतापगडाच्या पायथ्याशी नाही. हो की नाही शकुंतला ताई? हो ना. मारतीस का? प्रतापगडच्या पायथ्यावर म्हणजे काय माहिती का? काय पायथ्याशी? म्हणजे नाही माहित मला. मग गप्प बस की जरा. म्या काय म्हणते मीरा, तू इथेच आराम कर की. हा मी आराम बिराम काही करणार नाही. आई जर जाणार असेल तर मी सुद्धा येणार आहे. अगं मीरा, कशाला येतेस तू? म्हणजे खरंच तिथे खूप धावपळ असेल. वय की हे बघ, आता तू दोन जीवांची पोटूशी आहेस. तिथे जाऊन काय धावपळ झाली आणि त्रास झाला तुला तर कोणी बघायचं उद्याला? नको नको, त्यापेक्षा तू घरात आराम करावा. हा शकुंतला ताई बरोबर करतायत. मला आवडलं तुम्ही जे काय करताय ते. तुम्ही काळजी नका करू, मी येईन तुमच्या बरोबर. मीरा जा, तू आराम कर, मीही जरा वर जाते. आलेच मी.
देवा परमेश्वरा, इतकं बरं वाटतंय मला. असं सगळं छान होऊ दे. अय्या, उद्या आई भंडाराला येणार. देवा परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. माझी विखेळी चांगली सौदे र बाबा. ती गायत्री स्वतःला लई शहाणी समजत असेल, पण तिच्यापेक्षा म्या लई शहाणी आहे. तिला वाटत असेल देवळात म्या तिच्यावर हल्ला करेन. पर शकूचा डाव काहीतरी वेगळाच आहे. मीरा बघ, मला वाटलंच होतं. हे बघ, ह्याच्यात असं लिहिलंय की आपलं बाळ त्याच्या जन्मानंतर 1 महिना. मीरा, मीरा, हा, तुझ्याशी बोलतोय मी. हे बघ, काय झालं? सॉरी. लक्ष कुठे तुझं? कसं सांगू तुला, कळतच नाहीये मला. कसं सांगू काय? बिंदास सांगून टाक. आता गेल्या वेळी नाही का तुला रात्री दुधी हलवा खावासा वाटला होता, 1:30 वाजला होता. आता तर दुपारी पटकन सांग, मी लगेच घेऊन होतो. काय हवंय? नाही, हं, मला त्याविषयी बोलायचं नाहीये. बर, मग कशाविषयी बोलते? शकुंतलाबाईंबद्दल. परत ते मीरा, हा विषय बाजूला सोडून तू दुसरं काही विचार करणार आहेस का? प्लीज ऋषी, प्लीज एकदा तरी ऐकून घे माझं. अरे, त्या पुन्हा नव्याने एक डाव मांडतायत, नवीन प्लॅन करतायत. काय मीरा, हे सगळं ना तुझं गैरसमज आहे. अगं असं काही नाही झालंय. काल त्यांनी सगळा छान स्वयंपाक केला होता की नाही, आम्ही सगळे बसून जेवलो. अगं मीरा, अरे तो पण त्यांचा प्लॅन होता, तुम्हा सगळ्यांना इम्प्रेस करायचा प्लॅन. तुम्ही त्यांच्याबद्दल चांगला विचार करावा, तुमचा विश्वास जिंकावा, म्हणून हे सगळं चाललंय. मी तुला या आधीही सांगितलंय ऋषी. हे बघ, मी 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 स्वतः ऐकलंय. त्या अभिलाषा वहिनींशी बोलत होत्या फोनवर. नवीन प्लॅन करणार आहेत, त्या जिंकणार आहेत. त्यावर विश्वास ठेव ऋषी. अरे, त्या हवं त्या करतायत आणि त्यांच्यावर तरी एवढा विश्वास ठेवून आई मंदिरात जायला निघाल्या. आधी येऊ का? या. आई, काय हो? ए मीरा, आम्ही ना एक डिसिजन हवा आम्हाला तुझ्याकडून, म्हणून आम्ही आलोय 2 जण. कशाबद्दल? हे बघ, हा मोजा तुझ्या बाळासाठी विणलाय. कसा झालाय सांग. नाही, तोच राहू दे. तू पहिला हा मोजा बघ. हा बघ, हा बघ, हा बघ. शहा कसला बघतेस? अगं ह्याच्यावरचे टाके बघ ना, किती एकसारखी विण आहे ना. छान आहे की नाही? ते सोड, ते टाकी सोड. हे बघ, मी कसं एक असं कॉम्बिनेशन केलं ना, ग्रीन अँड ऑरेंज. मस्त आहे ना? काय चाललंय तुमचं? अरे काय आई, तू सांग ना पटकन की आम्ही म्हणजे हा माझा मी विणलेला मोजा चांगला आहे म्हणून. अगं नाही ग, मी विणलेला जास्ती चांगला आहे. माझ्या आता लक्षात आलं, यांना ना थर्ड अंपायरचा डिसिजन हवाय, म्हणून इथे आहे. काय ते सांग पटकन. हे बघ, हे बघ. पण मीरा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा मोजा मी आयुष्यात पहिल्यांदा विणला. आता हे काय तुम्ही बाळाला सांगणार आहात का? हे बघ, पहिल्यांदा विणलेला असू नाही तर हजाराव्यांदा. तू सांग ना कुठला मोजा चांगला आहे. आई, अहो तुम्ही इतक्या कॅज्युअल कशा काय वागू शकता? शकुंतलाबाई अजूनही घरात आहेत. माझ्या डोक्यातून त्यांचा विचार जात नाहीये. टेन्शन आलंय मला. आणि तुम्ही इतक्या सहज. मीरा, अगं त्या घरात आहेत म्हणूनच मी इतकी कॅज्युअल. मीरा, आणि तणावग्रस्त परिस्थितीमध्ये तणावग्रस्त चेहऱ्याने वावरावं असा काही नियम आहे का? नाही, पण अगं आम्ही जर असे वागायला लागलो तर मग अख्खं घर गंभीर होऊन जाईल, नाही का? पण त्या जे होणार आहे ते होणारच आहे. मग असं होणार आहे, असं होणार आहे अशी भीती बाळगून आपण जर वागलो ना तर आयुष्यातले चांगले, सुखाचे, आनंदाचे क्षणही आपण गमावून बसू ना. म्हणजे जसं हे मोजे विणण्याचे क्षण. आता मला सांग, कुठला चांगला आहे? ते सांगायचे काय? हाच मोजा नाही, चांगला आहे की नाही. नाही? खरं सांग. तू सांग, तू सांग. ए, सांग ना ऋषी, तू तुला सांग. काय? ते मीराला सांग. बघूया.
अशी कशी पोरगी माझ्या पोटात जन्माला आली कोणाच ठाऊक. आय कुठं आणि पोरगी कुठं. गेली वाटतं. तिच्या हातात फोन तर नव्हता, म्हणजे फोन नक्कीच खोलीत असणार. शकू चला हो जाऊ सुरू. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची जिच्यात आहे कला, तिला म्हणतात शकुंतला. अभिलाषा, अभिलाषा तुझा फोन वाजतोय. हाय अभिलाषा. सासूबाई काय काय टवळे. अगं केव्हापासून फोन लावाले तुला. फोन उचलाय काय झालं. एक शब्द मी बोलायचं नाही. हा गपगुमान ऐकून घे. अगं सांगितलं ना गपगुमान ऐकून घे. काय सांगते ते. बरं हे बघ, तुला उद्याचा डाव लक्षात आहे ना. काही विसरलीस. हे बघ, उद्याचा दिवस आपल्यासाठी लई महत्वाचा आहे. जसं ठरवलं नव्ह तसं समज झालं पाहिजे. काय लक्षात आलं नव्ह. उद्याचा दिवस आपल्यासाठी लई महत्वाचा आहे. काय होणार आहे उद्या सासूबाई. अरे देवा, जावई बापू. हा हा फोन का कट केलाय. काय होणार आहे उद्या. डाव. उद्याचा दिवस डाव आखलाय अभिलाषा आणि तिच्या आईने. कसला डाव असेल. अरे हो, अभिलाषा काहीतरी देवळात भंडारा वगैरे करण्याविषयी बोलत होती. त्याच विषयी असेल कदाचित. काय माहिती. अहो, मीराला जरा समजावून सांगा ना. तिला म्हणावं स्वतःची काळजी घे, जास्त कामं नको करू. सांगाल ना. मी जरा देवळात जाऊन येते. हा काय झालं असे का बघताय. तू त्या शकुंतला ताईंबरोबर देवळात चाललीये, हे काय नवीन. हे पहा, तुम्ही नका काळजी करू. देवळातच चाललीये ना. अगं पण नाही. आई, तुम्ही खरंच जाताय का त्यांच्या बरोबर. हो मीरा, पण तू नको काळजी करू. आई खरं सांगू का, मला तुमच्यावर विश्वास आहे, पण त्यांच्यावर नाही येत ना. शकुंतलाबाई कोल्हापूरकर, त्यानं कधी काहीही प्लॅन करू शकतात. मी त्यांचे सगळे प्लॅन उद्ध्वस्त करेन. मग तर झालं ना. तू अजिबात काळजी करू नकोस. पण नाही गेलात तर. हे बघ, त्या जे काही करतायत ते देवाचं नाव घेऊन करतायत, बरोबर. आणि देव बरोबर असल्यावर आपल्याला घाबरायचं कारणच काय. आपली काळजी घ्यायला देव समर्थ आहे. अगं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. बरं मग मी ना देवापुढे प्रार्थना करून येते. मीरा, आई प्लीज, ह्या बाबतीत ना तुम्ही माझं ऐकायचं. अगं मी देवापुढे प्रार्थना करून येते, तोपर्यंत तुम्ही इथून हलायचं सुद्धा नाही. काशीच्या पोराचं हे खेळण्यातलं चेंडू आज माझं लई मोठं काम करणार आहे बघ. पोरांच्या आजीला कायमचा आडवं पाडणार, ते बी खाटेवर. काशीच्या पोराचं खेळणं आणि आमच्या अभिलाषाची येड्यावानी बडबड. त्यामुळं
समजा त्या दोघींवर जाणार आणि शकू मात्र सही सलामत सुटणार. डोळ्यामध्ये येईल पाणी असा घालते घाव शकुंतला कोल्हापूरकर हाय माझं नाव. चला शकुंतलाबाई लागा कामाला. आता गायत्रीचा नुसता पाय जरी ह्याच्यावर पडला ना तरी गायत्री धडाम धूम. असं वाटतं. हा हॅलो. हा दुकानदार बोलताय ना व. हा काय आहे ते समजा सामान आहे ना व ते परस्पर देवळामध्ये सोडा. हा तिथे आणून सोडा की आम्ही येतो. आम्ही टायमात येतो होय. हा तुमचं पैसे तिकडे मिळतील. हा ठीक आहे. हे बघ मीरा मीरा अगं मीरा काय झालं? मीरा अगं अगं मीरा काय झालं ग? तुला अशी कशी पडलीस आणि तू काय झालं? कुठे लागलं? नाही पडले नाही सावरलं स्वतःला. तू तिकडे बस. ये सावकाश 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 सावकाश. अरे प्रथमेश विघ्नेश सावकाश सावकाश. ये बाळा काय ग मीरा? हो हो सावकाश. बस बस इथे बस. सावकाश. कुणाचा आवाज आला? वहिनी कुणाचा आवाज? मीरा 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 आई काय झालं मीराला? अगं ती जिन्यावरून खाली येताना पाय घसरून पडली. काय? आई आई खूप दुखतंय पोटात. आई साव. मी पाणी आणते. मी हा, हा. अरे परमेश्वरा वाचव रे बाबा. काय 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 झालं? अहो बघा ना मीरा पायरीवरून घसरली. काय? मीरा तू बरी आहेस ना? अगं वेंदळ्यासारखी कशी चालतेस तू? जरा नीट पाहून. काय आबा पाणी. ठीक आहे पाणी पी. नको नको खूप पोटात दुखतंय. मी सांगतो तुला पाणी पी. जरा शांत हो तुला बरं वाटेल. घे. थोडस पी ना मीरा. वाचव. काय ग मीरा? हा अगं पोटूशी आहेस ना व. जरा बघून चालता येत नाही तुला? आणि आपली पोरं बी बघा हा खेळायला चेंडू घेतात आणि पायरीवर सोडून जातात. अहो त्या चेंडूवर नुसतं पाय घसरला तिचा. म्या होते की समोरच. म्या बघितलं. विघ्नेश प्रथमेश जा लवकर गाडी काढा. हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. हो जा बघू पटकन. हो मी काढतो. काय गे येड्या पोरींनो. हा बघितलंस ना काय झालं ते? हे समजणं तुमच्या पायी झालंय.
तुम्हा दोघींना एक काम धड करता येत नाही. अगं सासूचा काटा काट. अगं मीरेला काय झालं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं. हा अहो काय बोलताय तुम्ही? अहो गाडी काढलेली मी. तरी काय काय म्हणालात तुम्ही आता सासूबाई? हा हा? कुठं म्या कुठं काय म्हणले? मी ऐकलंय. आता अभिलाषाला आणि कॅशला तुम्ही काय म्हणाला? हा हं? सासूचा काय काय म्हणालात? कॅश हा सगळा काय प्रकार आहे? अरे विघ्नेश मी काहीच केलेलं नाही. Just shut up! आता मी मला वाटलं सुधारली आहेस तू. काय